आहे वावगे बोला काय सुख आहे वावगे बोलता त्यात पंढरीनाथा कष्ट नाही कष्ट नाही ध्यात पंढरीनाथा कष्ट नाही काय सुख आहे वावगे बोलता काय सुख आहे वावगे काय सुख आहे वावगे बोलता सुख आहे वावगे बोलता ध्यात पंढरीनाथा पंढरीनाथा कष्ट नाही ध्यात पंढरीनाथा कष्ट नाही सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ उच्चारिता हरी दया सुखा सरी पारना दया सुखाकरी राम कृष्ण रंगी रसना रंगवी राम कृष्ण रंगी रसना रंगवी कृष्ण सजना अमृत उकले नाम तुझे अमृत हे तुझे सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ हरे उच्चारिता हरी दया सुखा सरी पारना कया सुखा सरी पार नाही कया सुखा सरी पार नाही तुका मने धन्य तयाचे वदन का म्हणे धन्य तयाचे वदन तुका मने धन्य तयाचे वदन का म्हणे धन्य तयाचे वदन वाचे नारायण ध्यानी मने नारायण ध्यानी म्हणे दया नारायण ध्यानी म्हणे तुका मने धन्य तयाचे वदन का म्हणे धन्य तयाचे वदन तुका मने धन्य तयाचे वदन का म्हणे धन्य दयाचे वदन दया नारायण ध्यानी मने दया नारायण ध्यानी म्हणे दया नारायण ध्यानी म्हणे सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी काळ वाचे उच्चारिता सर्व काळ वाचे उच्चारिता हरी दया सुखा सरी पारना दया सुखा सरी पार नाही दया सुखा सरी पार नाही विडोबा विडोबा घुमाई गोपार घुमाई गोपार गोपार घुमाई आवाज द्या काय सुख आहे काय सुख
उगे बोलता काय सुख आहे पंढरीनाथा कष्ट ध्याता पंढरीनाथा कष्ट ध्याता पंढरीनाथा कष्ट ध्याता पंढरीनाथा कष्ट सर्व काळ वाचे कष्ट नाही ध्याता पंढरीनाथा दाता ध्याता पंढरीनाथा दाता पंढरीनाथ ध्याता पंढरीनाथा
सुखा सरी पार नाही दया सुखा सरी पार नाही दया सुखा सरी दया सुखा सरी पार नाही दया सुखा सरी पार नाही सर्व काळ वाचे सर्व काळ वाचे उच्चारिता हरे सर्व काळ वाचे उच्चारिता या सुखा सरी पार या सुखा सरी या सुखा सरी दया सुखा सरी दया सुखा सरी दया सुखा दया सुखा सरी पार नाही दया दया सुखा सरी पार नाही दया सुखा सरी पार नाही सर्व काळ वाचे सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता सुख आहे वाहुगे बोलत काय सुख आहे वाहुगे बोलत काय सुख आहे वाहुगे बोलत काय सुख आहे वाहुगे बोलत ख्याता पंढरीनाथा कष्ट नाही दादा पंढरीनाथा कष्ट नाही दादा पंढरीनाथा कष्ट नाही हे काय सुख आहे वाहुगे बोलत काय सुख आहे वाहुगे बोलत काय सुख आहे वाहुगे बोलत आहे वाहुगे बोलत ख्याता पंढरीनाथा कष्ट नाही दादा पंढरीनाथा कष्ट नाही सर्व काळ वाचे उच्चारिता हरे सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरे दया सुखा सरी पार नाही दया सुखा सरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरे सर्व काळ वाचे उच्चारिता हरे दया सुखा सरी पार नाही
काय सुख आहे वावगे बोलता, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. राम कृष्ण रंगी रसना रंगली, राम कृष्ण रंगी रसना रंगली. अमृत उकली नाम तुझे, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखासरी पार नाही. तुका म्हणे धन्य तयाचे वदन, तुका म्हणे धन्य तयाचे वदन. जया नारायण ध्यानी म्हणे, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखासरी पार नाही. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, संतांचिया. दुसरे चरणा संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संताशी. रंजवू चित्ताशी आपुलिया, घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा, शरण शरणजी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावावी. सोबटा तुकोबाराय पांडुरंगाला नमस्कार करत असताना काही साधकांनी प्रश्न विचारले, महाराज जगता देव नाहीत का? देव नाहीत अशातली बाब नाही, पण ते देव नमस्कार करायसारखे नाहीत. ते देव कसे आहेत? आपुल्या पोटाशी रडते, मागती क्षिते अवदान. आपुल्या इच्छे अनेका, पिढी काय ते देईल बराडी. कळो आली तयाची रोकडी. आशे देवाला नमस्कार करणारे महाराज, आशे जर देव असतील मग त्यांची पूजा का करतात? ते दैवत म्हणून पूजा करतात. मग तुकोबारायला विचारा, तुमचा देव कसा? तुम्ही ज्याला नमस्कार करता. बहुदेव बोलिले पुराणी, तेही लागती तयाचे चरणी. अनेक देव आहेत, पण असा देव नाही. मग तो देव कसा आहे? बळया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव, माझा पंढरी राव,
माझा पंढरीराव जोया देवा जोया देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव देव बळिया माझा पंढरीराव पंढरीराव बळिया माझा पंढरीराव बळिया माझा पंढरीराव बळिया माझा पंढरीराव बळिया माझा पंढरीराव बळिया जोया देवाचा देव जोया देवाचा देव जोया देवाचा देव जोया देवाचा देव बळिया पंढरीराव बळिया ओ भगवान परमात्मा बळिया माझा पंढरीराव जोया देवाचाही देव पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या फोडीला हमाल धन्याचा भांडार मी तो हमाल भारवाही सेवेला गे सेवक झालो सेवेला की सेवक आलो सेवेला की सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा मजा लागलो मजा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा त्यावर न करावा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया यावर न करावा अभेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदी तुकोबाराय 4 चरणाचा अभंग अखंड हरिनाम सप्ताह मौजे चाकूर आणि सप्त्यातील दुसऱ्या दिवसाची सेवा विद्वान म्हणून नाही, कोण्या संस्थेतला म्हणून नाही, कोण्या अवस्थेतला मधून एक आपल्या परिवारातला माणूस म्हणून आरंभापासून शेवटपर्यंत राहणारा माणूस
सेवेमध्ये जमा धरा कृपा करा. सेवेमध्ये जमा धरण्यासाठी माझ्याकडे आलेली सेवा गावकऱ्याच्या वतीनं, काही भाऊजी काही रावजी सर्वाच्या वतीनं आलेली सेवा. आणि सेवा करत असताना आपण कोणते काही विद्वान नाही, पण सेवके करावे सांगितले काम ते मी तू पण कामा नाही. सेवा करत असताना सेवा आपली नाही, सेवा गुरुवर्याची. दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यापेक्षा विद्वान विनेकऱ्यापासून त्या शेवटच्या टोकापर्यंत महिन्याची सेवा करणारी विनेकरी, त्याच्या अलीकड नेमकरी, नेमाला मागे घेणार, इकडे गायनाचारी, इकडे वादनाचारी, प्रत्येकाचे नाव घेण्यास विलंब न लावता नाव घेण्याचे आपलं परिचय पहिलेच आहे. का परिचय आहे? एका घरातले एका परिवारातले माणसं असल्यामुळं नाव घेण्यासाठी गरज नाही. का गरज नाही? आपलं बोर्ड पहिलेच लावलेलं आहे, माग नावासहित आहे. पण ज्याच्या नावासाठी आपण आलो, तुकोबारे म्हणतात, आलेल्या जीवाला सूचना देत असताना, राजा किती दिवसाला आलास? हातात आहे तुझ्या. किती दिवसाच्या नंतर? एक विचार जर करायला गेलं, माणूस पाप पुण्य समान समी, मग मिळे कर्मभूमी. सोन्याचं तराजूचं जसं माप आहे, तसं माप झाल्याच्या नंतर एक एक येवनी कोटी कोटी फरा. एका येवनीला डुकर असल, सुकर असल, अनेक जीव, रानातले वनातले पाण्यातले जेवढे काही जीव आहेत, पक्षी कीटकापासून प्रत्येक येवनीला आपलं प्रवास झालं. प्रवास झाल्याच्या नंतर मनुष्य देह प्रकृती ते अति आदरे निर्मिले, हे नाव घेते माझं म्हणून देवानं आपली निर्मिती केलं. हे एवढा बैमान निघल असं देवाला वाटलं नाही. येताना एक आणि आल्यावर एक. येताना हात जोडते, देवा तुम्ही माझ्या हातून फल माग, फक्त मला मुक्त करा. मुक्त केल्याच्या नंतर शब्द देतो एक आणि वागतो काय म्हणून शब्द दिला? एक वेळ करी. एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे. दुर्ताच ज्वाळे उगवली, दुर्ताचे ज्वाळे उगवली, दुर्ताचे ज्वाळे उगवली, दुर्ताचे ज्वाळे उगवली. आठविण पाय आमा जानवस, 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 आमा जानवस, आठविण पाय आमा जानवस. एक वेळ करी या दुखावे गळे,
वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुर्गाचे जाळ उगवणे दुर्गाचे जाळ उगवणे दुरिताचे ज्वाळे उगवणी दुरिताचे ज्वाळे उगवणी रा दुर्गाचे जाळ उगवणे दुर्गाचे जाळ उगवणे दुरिताचे ज्वाळे उगवणी दुरिताचे ज्वाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस 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 देवाला विनंती करतो का म्हणून एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे या दुःखातून देवा जर मुक्त केलात मी आठवीन पाय हा माझा नवस नवस करून इथं आल्याच्या नंतर हे एवढे बैमान आहेत किती बैमान आहेत इकडं जन्म झाल्या झाल्या थाळा वाजतात जेणेकरून सुखाचार्यासारखा जर निघून गेला उद्या आपली अवस्थाची दुरावस्था होईल म्हणून त्यांनी ताबडतोब आपलं नियोजन करतात आणि इथं त्याचं परिवर्तन काय होतो मी कवा मी कवा मी कवा म्हणण्यामध्ये बघता बघता जर मोठा झाल्याच्या नंतर दिलेल्या शब्दाची आठवण नाही पण आपल्या बापाची ठेवी नाही आपले जमा नाहीत कुठं जमा नाहीत मग तुम्ही करत असताना किती येऊने फिरत आपण इथं आलो दुरोने आलो निघा दुःख झाले दारून या वया येतवरी होते ह्याची कारण दुरून येत असताना किती जन्मात आलो अनेक येवनीमध्ये डुकरा असेल कुत्रा असेल जनावर असेल प्रत्येक झाडा झुडपापासून प्रत्येक येवनीमध्ये दुःख भोगत असताना आपणाला माहित आहे माहित नाही आता मागवता येईल फेरा याचा हातात नाही जायचा हातात नाही किती जन्म झालं किती जन्म
किती जन्म झाला फेरा 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 गणित नाही जी दातारा. अनेक जन्मात दुःख भोगत भोगत इथं आल्याच्या नंतर याच हातात नाही ना जायचं हातात नाही. इथं आल्याच्या नंतर वट्ट्यावर कट्ट्यावर बसलेल्या जागी दुसऱ्याचं शुभ चिंतन करण्यापेक्षा राजा तुझ्या हातातली गोष्ट नाही दुसऱ्याचं बोलून तुझ्या पदरात काय पदरात काय मग करावं काय महाराज. देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेण्यासाठी कष्ट नाही. काय काय करावं लागते देवाचं नाव घेण्यासाठी साधना काय करावं लागते. साधना करायची गरज नाही. ठाईच वैश्वनी करा एक आवडे अनंत आळवावा. जिथं राहिलं तिथं बसलेल्या जागेवर जर तुम्ही चिंतन केलात आणि काम करताना बी जर चिंतन केलात कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवसर्म सुख होईल दुःखाची. आणि देवाचं चिंतन करत असताना महाराज नाही जर केलं तर काय होणार आहे. आमच्याकडे का कमी आहे. पैसे कमी नाही जायदाद कमी नाही कोणत्याच प्रकारचं कमी नाही. नातू आहेत पंतू आहेत खापर अजून कोणते कोणते पंतू आहेत. एवढा परिवार असताना मला काय कमी आहे. राजा ऐक तुला परिवार जर एवढा असेल तू जर देवाचं नाव नाही घेतलास ह्या जन्मात नाही अनेक जन्माची शिदुरी वाया जाती. नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाची बजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची बजारे विठ्ठला तुम्हासी तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी तुम्हासी भजारे विठ्ठला विठ्ठला इंदरी गेला जन्म वाया इंदरी जन्म वाया इंदरी गेला जन्म वाया इंदरी जन्म वाया. करता बरोबरी दुरावची दुरी करता बरोबरी दुरावची दुरी दुरी करता बरोबरी दुरावची दुरी. नाही केलं तर काय होते महाराज. नाही तरी गेला जन्म वाया खाया फिया सोया जैसा आया वैसा. जसं आला तसं जर जायचं असेल तू कुणाचे पाडे वाचू कुणाचं वेक वाचू कुणाचं 3 एक कुणाचं 4 एक किती वाशीलास पदरात काही भेटणार नाही. मग महाराज एवढं करण्यासाठी लागतंय काय सांगा. देवाचं नाव घेण्यासाठी कष्ट नाही. ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. देवाचं नाव घेताना कष्ट नाही. मग एवढं सोपं कसं आहे. एवढं सोपं सोप्यातलं सोपं. तुका म्हणे सोपे आहे सर्व कोणी. किती सोपं आहे. सायासाचे नाही काम आयासाचे नाही काम
जानो तरले किती घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे आय जानो तरले किती आय जानो तरले किती सायासाचे नाही काम काम सायासाचे नाही काम सायासाचे नाही काम सायासाचे नाही काम पंथ नाम घेता नाम विठोबाचे घेतो नाम विठोबाचे काय जानो तरले किती काय जाणो तरले किती हो घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे काय जानो तरले किती काय जानो तरले किती सायासाचे नाही काम निजल्याने उभा गाता नारायण बसल्यान जमते निजल्यान जमते उभं टाकल्यान जमते काळाचं बंधन नाही वेळाचं बंधन नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही एवढं सोपं नाव घेत असताना तुला राजा कष्ट आहे का काही कष्ट घ्यायची गरज नाही निजल्याने उभा गाता नारायण कुठं जर राहिलं कुठेही राहा नामाच्या चिंतनी प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे जिथं ज्या जागेवर ज्या ठिकाणावर आणि काम करत असताना कोण काम केलं नाही अरे काम तुम्ही आम्ही तर केल्या साधू संत सुद्धा काम करत असताना नाम दळणी कांडणी मने नाम याची जणी दळत असताना कांडत असताना देवाचं नाम चिंतन घेण्यासाठी तुला कष्ट नाही ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही मग ते साधू कसे असतात ते साधू कसे असतात त्याचं वर्णन तुकोबाराय करतात त्याचं वर्णन करण्यासाठी त्याने आमच्यासारखे नाही दिसायला आमच्यासारखे आहेत संत नव्हती जगा मानसा त्या सारिके मग त्याने का करते संतोष महाराज त्यांनी काहीच करणार फक्त चिंतन करतात कुणाचं चिंतन घरच्याचं कुणाचं चिंतन करतात सर्व काळ वाची कुणाचं सर्व काळ चिंतन करत असताना बघता बघता वाऱ्यासारखी कीर्ती पसरली कीर्ती पसरल्याच्या नंतर असं वाटलं तयाचा हरिक वाटेदेवा. सतत चिंतन चालू दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे दिवस नकळे की राती अखंड लागली शे ज्योती असं चिंतन करत असताना एकाला गर्व आलत असं गर्व आलं की माझ्यासारखा कोणीच नाही सतत देवाची पूजा करणारा सतत मग त्याला महारोग फुटला त्याला रोग आला इकडं रक्त आलं की इकडं पाणी यायचं इकडं पाणी आलं की इकडं पोय यायचं एवढी बिमारी वाढली हे देवा अरे 3 पिढ्यापासून आमची परंपरा चालू आहे पूजा करण्याची माझी ही अवस्था का तुझं माझं काय मागाले जन्मातलं देवा तुझा माझा कार्य वैराकार का वैराकार आहे तुमचं काय नवस आहे ह्याचं गर्वहरण करण्यासाठी त्याने सांगितलं पुणे जिल्ह्यामध्ये चिमूर नावाचं गाव आहे तिथे एक साधू आहे त्या साधूचं तू दर्शन घे दर्शन घेतल्याच्या नंतर तुझं रोग नाही त्यानं काय करते ते साधू सतत चिंतन सतत म्हणजे किती दिवस नकळे की रात्री दिवस नाही राहत नाही मग खायचं नको चिंता करू वस्त्र या पोटाची माऊली आमूची पांडुरंग असा चिंतन करणारा आणि मजल दर मजल करत 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 त्यांच्या गावात गेले
गावात गेल्याच्या नंतर गुंडप्पा महाराजचं घर कुठं आहे? आमच्या गावात गुंडप्पा नाही, बंडप्पा नाही, गुंड्या आहे. त्या चिंचखाली झाड आहे, त्याचं नाव काय होतं? कान्होबा होतं. कान्हू पाटक नाव होतं. त्यांचं घर कुठं आहे? त्या चिंचखाली आहे. त्याची वस्ती, घर बी नाही, त्याची वस्ती आहे तिथं. तो काय करतो, काय करतो काय नाही देव जाणे. आणि त्याने सतत चिंतन करत होते. त्यांना लेकर किती होते? खंडीवर पेंडी. तुम्हाला कळणार खंडीवर पेंडी, आता जुन्या माणसाला माहिती आहे. आता हम दो हमारे, आम्ही दोन आमचे दोन, आमच्यासारखे सुखी कोण? आम्ही दोन आणि आमचे दोन. आता आहे पण ते काळ असा होता की खंडीवर पेंडी लेकर होती त्याला. एवढे लेकर, कोणच्याला वस्त्र आहेत तर कोणच्याला वस्त्र नाही, कोणच्याला वस्त्र आहेत तर कोणच्याला वस्त्र नाही. आणि मुखात सतत नामचिंतन चालू आहे. आणि नामचिंतन करत असताना बाबा दुरूनच पाहिल्याबरोबर, या 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 माऊली या, काशीहून आलात, थकलात, या 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 बसा. काशीहून आलात, त्याचं लगेच वर्णन केलं. तुम्ही काशीहून आलात, या बसा. अरे याला कोण सांगलं मी काशीहून आलेली? त्याने विचारलं, महाराज माझं पता तुम्हाला का माहित? तुमचं पता मला माहित नाही, मान्य आहे. मला शिवजींनी कल्पना दिली की मी एक अपराधी तुमच्याकडे पाठवतो आणि त्यांना दुरुस्त करून पाठवा. माझ्याकडे असा कोणता अपराध आहे ते मला माहित नाही. तुम्ही शंभूराजाला जाऊन विचारा म्हटल्याच्या नंतर थोडं मनात शंका आली. महाराज तुमच्या इथं बसायला काही हरकत नाही, तुमच्या इथं पाणी प्यायला काही हरकत नाही, हे पसारा काय? हे एवढे नाही, देवाची देणगी आहे. कोणाची? देवाची देणगी आहे. अरे देव असं एवढे देतो काय खंडीवर पेंडी? कोणचं इकडून पट्टा इकडे गेले, इकडून पट्टा इकडे गेले, कोणचं दिगंबरच आहे, कोणचा हातच खाजी ते, कोणचं दोसकच, कोणचं असं गोल फिरलेले लेकर. काय हो, साधू म्हणून तुमच्याकडे पाटीली, तुमच्या होतली हा गोराडा नको? नको का गोराडा? ते लेकराला या 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 बसा या. सगळे लेकर जवळ आली. उचलायचं, हिरीत टाकायचं, उचलायचं. खंडीवर लेकर हिरीवर टाकून दिली. खंडीवर पेंडी हिरीत गेली. माशासारखी लेकर पाऊल आली. बसा महाराज, आता तर पाणी पिवा. छा, तुझ्या घरी आता पाणी पियासारखं नाही. तुझ्या घरी आता दिवस घडला, विटाळ झाला, मी पाणी पिणार नाही. हे अरे नाळाचं पिलो, त्याला कशाचा विटाळ, त्याला कशाचा दोष? लेकरं आल्यावर पाणी पिता का? लेकरं आल्यावर पिता का पाणी? विचार केला, लेकरं येणार, मी पाणी पिना. ताकद होती. किती ताकद होती? घेता नाम विठोबाची, पर्वत जळती पापाची. कसलं जर पाप असलं, अंतकरणातून देवाचं नाव घेतल्याच्या नंतर त्याचं पाप राहणार नाही, पाप राहणार नाही असा विश्वास होता. महाराज खरं सांगा, लेकर जर एखादी उठून आले तर तुम्ही काय करणार? वासुदेवातून एक प्रमाण आहे. कोणतं प्रमाण आहे? हे काळाचे ग्राचिले गा, मेले माणूस जिथं उठविले, जे काळा ग्राचिले गा. वासुदेव बोलतो ऐसा वासुदेव बोलतो बोल. हे
कैसा वासुदेव कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायर घेऊन मेले मानोस जित्त उठविले, वेळ काळा ते ग्रासी लगा. एवढी ताकद, मेलेले मानव जित्त उठवायची ताकद. महाराज आल्यावर पाणी पिता का? आल्यावर बापू मीटर जळाल नाही, काय नाही तुझं तेवढले हात मागे मोरे नाही आला. धोंडा घाल नको की हे तसं कर नको. महाराज पाणी पिता. नाव घेतल्याबरोबर पायऱ्याची विहीर होती. एक 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 लेकरू, आमच्यासारखं नाव नव्हतं. पिंट्या चिंट्या तोंट्या काय नव्हतं. प्रत्येक मुलाचं मुलीचं देवाचंच नाव होतं. जना ज्ञानेश्वर या मागे या म्हणलं की पायऱ्या वाटी लेकर याचं, त्याच आलेल्या साधकाचं दर्शन घ्यायचं, नंतर वडिलाचं दर्शन घ्यायचं. आणि ते लेकर दर्शन घेतल्याच्या नंतर पाणी पिला, 80% रोग गेलं. कशामुळं? ज्यांनी सतत नामचिंतन करतात त्याचं वर्णन करण्यासाठी त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. नकळे साचार ब्रह्मादिका असे नामधारक किती वेळ नामचिंतन करतात. सर्व काळ सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला सुख लाभ झाला, एवढा आनंद झाला. पण त्याचं 20% रोग राहिलं. 20% रोग राहिल्याच्या नंतर परत मजल दर मजल करत 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 देवाकडे गेला. देवाकडे पुन्हा प्रश्न केला, महाराज देवा तुमच्या शब्दावर विश्वास केलो, साधूचं दर्शन घेतलो, पण अजून थोडी माझी तुझ्या मनातली जोपर्यंत शंका जाणार नाही, जोपर्यंत अलीकडल्याला सोडून द्या. ज्यांनी कंबर बांधतात, ज्यांनी भजन करतात, ज्यांनी देवाचं नाव घेतात, त्या माणसाला ते शंका राहणे कसं होते की काय, की कसं होते की काय. अरे काहीच होईना. विश्वासानं केल्याच्या नंतर तुका म्हणे ते विश्वास जतन. ज्यांनी विश्वास जतन केला त्याला अजिबात कमी पडले नाही. ज्या साधूने फक्त एकच प्रश्न केला, जा चंद्रभागेमधून माईजवळ घेऊन ये जा, घेऊन ये जा म्हटल्याच्या नंतर तिथून येता पाणी होतं, इथं आल्यावर तूप झालं. आणि लगेच रेल आली, तुपाचे डबे आले आणि ते माईला उसने देऊन टाक. इथून नेता तूप होतं, तिथं गेल्यावर पाणी झालं. हे ताकद नामचिंतनाची होती. आणि नामचिंतन कसं करत होते? आमच्यासारखं नाही 9 ते 11. 9 ते 11 नाही. त्यांनी जे नामचिंतन करत होते त्या नामचिंतनाला बंधन नव्हतं. ते नामचिंतन करत असताना एकाचे हाड चिंतन केले, आमचं थोबाड चिंतन काढला. एकाचे के चिंतन केले, आमचं मन चिंतन करणार. आणि एकाचे गौऱ्या चिंतन केले, आमच्या घरचे नवऱ्या चिंतन करणार. आमचंच बी एक निघते हे जावा. अरे ज्या साधूने संसारावर तुळशीचं दळ ठेवलं आणि तुळशीचं दळ ठेवल्याच्या नंतर ज्या मालकीनं प्रश्न केलं, मालक अहो घरी काही नाही, फक्त 12 दिवसाचं साहित्यांना, आणि 13व्या दिवशी मी कामाला जाते म्हणल्याच्या नंतर, आणि तो महात्मा साधन होता. सोयराबाईंनी प्रश्न केलं, मालक घरात काहीच नाही, फक्त 12 दिवसाचं साहित्यांना, आणि 13व्या दिवशी बारसं
मुलाचं झालं, मुलगा हो मुलगी हो माझ्या हातातली गोष्ट नाही. 13 दिवसाचं साहित्य संपवलं, 14व्या दिवशी मी कामाला जाते. एवढं बोलल्याच्या नंतर ते विरक्त साधू असल्यामुळे सतत चिंतन त्यांच्या मुखानं. पण आमचं मुख साधूच्या मुखात एवढं फरक आहे. किती फरक आहे. शंख आणि खोकला इतका वेळ वाया. शिंक जर आली तर त्यांना वाईट वाटायचं. आपल्याला 9 वाजले, आता सुरू करावं लागते, आता सुरू करावं लागते. आमचं असं आहे. पण ज्या पत्नीनं सूचना दिली आणि पती आणि पत्नीमध्ये मतभेद नव्हतं. का मतभेद नव्हतं? दोघं बहीण भाऊ वागल्यासारखं वागत होते. आता बहीण भाऊ नाही, अवतार 3 बदलतात. सुरूचं वेगळंच राहते, मध्यंतरी वेगळंच राहते आणि तिसरा टप्पा लागला की 2 दुगणी 4 चालू होते. आमचं पण तो बाबा विरक्त असल्यामुळं आनंदी केशवा आळवीत कोण ऐसा होत नपुसता गेला बहिणीची या गावा. आनंदी केशवा आळवीत चिंतन करत 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 निघून गेले. पण इकडं काय झालं? 2 प्रार झाले न येती भोजेना, कांता विचारना करीतसे कांता. 2 प्रार म्हणजे रात्रीचे 12 वाजले, मालक जेवायला गेले. मी कोण्या मुत्री काम सांगलो? काय वेळ माझ्यावर वाईट आली भगवंता? अरे का बुद्धी दिलास? पण तो बाबा चिंतन करत 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 बहिणीच्या घरला गेला. विषय लांब. का सांगतो की सर्व काळ वाचे. सतत चिंतन केल्यामुळं त्यांच्या सुखाला पारावार नाही. त्यांच्या इथं सुख असं आहे, त्या सुखाचं मोजमाप नाही. आमच्याकडे सुख भेटणार 2 दिवस बरं वाटते, तिसऱ्या दिवशी लोक खायचे. हे आमचा सुख असा आहे. आमच्या परिवारामध्ये आनंद झालं, थोडं सोयाबीन चांगले पिकलं की थोडं खडी चलते. नाही हो देव नाही काय नाही. मग तुरी ज्या झाली मग का आकडा वाढून आहे का? नाही. आधी दुसऱ्याचं बघायचं. दुसऱ्याचं बघणे. तुला आनंद ठेवले की नाही? जगाचं काय देणं नाही. ज्या देवाने जन्म दिलं, ज्या देवाने एवढं आपल्याला विनामूल्य शरीर दिलं, आपले दात पाडायलाही पैसे, दात बसवायला पैसे. दात खराब झालं म्हणून त्या बिचाऱ्याकडे गेल्या, त्यानं पैसे घेतल्याशिवाय काढणार. बसवायचं म्हणलं तर बसते का? आपल्याला जेने हा जीव दिला दान, दिवस दान दिले, 32 दात दिले, नव शरीर दिले, विना मूल्य 1 रुपया न घेता दिले. मग त्याचं चिंतन करण्यासाठी तुला कष्ट लागणार नाही, तुला सायास लागणार नाही, तुला कोणचं मोल द्यावा लागणार नाही. फक्त वाचे हरी हरी उच्चारावे. फक्त हरी हरी म्हणल्याच्या नंतर सदा काळ गणना करी आयुष्याची, तुझ्या जिंदगीची नोंद त्या बिचाऱ्याकडे राहते. पण तू हरी हरी म्हणलास, फक्त देवाचं नाव घेतलास आणि त्याला भीव वाटते. कोणाला? तुम्ही जर देवाचं चिंतन केलात, तुम्ही गावची नगरी चाकूरपुरा जर चिंतन केलं, तुमच्या शिववर येणार नाही त्याची खात्री तुकोबाराय सांगितली. कोणाची? तुम्ही सतत चिंतन केलात. घरी जर हरिपाठ झालं, काकडा झालं, नियम ज्याच्या घरात चालू आहे, मग एवढ्या लोकांना नेलं का नेलं? सगळ्याला जागा पूर्ण म्हणून एकाला घेऊन जावं लागतं. सगळ्याला जागाचा चाक आहे. तर तुम्ही काय करा, दुसऱ्याचं गाण्यापेक्षा, दुसऱ्याचं बोलण्यापेक्षा, दुसऱ्याचे उकोंडे काढण्यापेक्षा त्याच्यात तुम्हाला फायदा नाही. वावगे वावगे म्हणजे रिकाम, रिकाम बोलण्यापेक्षा फक्त देवाचं नाव घ्या. मग ते नाव घेण्यासाठी तुम्हाला कष्ट लागणार नाही. मग कष्ट लागणार नाही, मग नाव घेतल्यावर फायदा काय? त्या पापाची पुण्याची गणना कोण करी? त्याची गणना आपल्याला करणं होईना. म्हणून तुम्ही काय करा, ज्यांना हात आहे त्यांना टाळी वाजवा. मग टाळी वाजल्यानं का फायदा? वाहे टाळ टाळा टाळी होय होळी. विघ्नाची कसला जर विघ्न असलं त्याचं विघ्न दूर होतो, एवढी खात्री तुकोबारे सांगतात. ज्यानं आपल्याला शरीर दान दिले, आपल्याला हात दिले,
मग हात ज्याचे गेले, एकाचा हात गेलं समजा, हात गेल्यावर त्याला हाताची किंमत विचारा. असं हालते. का झाले? परवा झालं हो. मग चांगला असता काय केल्या हो? चांगला असता पाय गेल त्याला, पाय गेल त्याला विचारा, त्यांना विचारा का झाले? गेले हो परवा. मग चांगलं राहता, चांगलं राहता कर की. त्याला कष्ट कष्ट काहीच नाही, फक्त घेता नाम विठोबाचे, त्याचं नाव घेण्यासाठी तुला कष्ट नाही. मग काहीच कष्ट नाही. किती सोपं आहे. एवढं सोपं आहे की त्या सोप्याला सोप्यातलं सोपं. किती सोपं. तुका म्हणे सोपे वैकुंठाशी जाता. वैकुंठाला जायची ताकद माणसात आहे, जनावरांमध्ये नाही. जनावर वैकुंठाला गेले, माणूस जायचं नवल नाही. परिवाराचं दुःख बघल्याच्या नंतर सर्व परिवार टाकून गेलं. 1000 बायका होते, एकच बायको खालीवरी करते, उठ बैस उठ बैस. हे अंज कोणा ते संपते, ते अंज कोणा हे संपते, इथंच उठ बैस करते. त्याला 1000 बायका होते. त्याचे लेकर, त्याचे लेकर, त्याचे लेकर. साकोरात कोणी नाही, देगलूरला कोणी नाही, नांदेडला कोणी नाही, तुझ्याकडं कोणीच नाही. जोडी खटकली, जोडी खटकली, गेली जोडी. जोडी गेल्याच्या नंतर बघता बघता महिना निघून गेला. 1 महिना गेल्याच्या नंतर आता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आत्ता येवलाले हरिमुखे. कोण गेलतो? चांगला असताना तिच्या खानदानी पत्र गेला, तिच्या खानदानी पत्र गेला बिचारीचा. तिने गेल्यावर म्हणते हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुझी गणना कोण करते राहता? कोण करते तुझी गणना? तेव्हा चांगला असताना आठवण येणार. तिने गेली. तिने गेल्यावर संध्याकाळ झाली. मुलं म्हणले बाबा माय बघता बघता गेली, तुम्ही एक करा, कमवणी धन लावी पोराशी भांडण. तुम्ही इतकं कमी केल्या, तुम्हाला तालुक्यात जोड नाही, पण एक करा, तुमच्या डोळ्यासमोर आमची विल्हेवाट लावा. उगा आमच्यात भांडण लावून तुम्ही जाण्यात काय अर्थ? तुम्ही एक करा. म्हटल्याच्या नंतर 2 गावातली पंच बोलिला. पंच बोलिल्याच्या नंतर जे जिकडं तिकडे विल्हेवाट झाली, ते पंच चालले. ओ रामराव थांबा. का भावा? का झाला अजून? हे मुलगा तुझा, ते मुलगा, आमचं काय? आम्ही ज्या कामाला आलतो ते काम विल्हेवाट झाली, आम्ही चालल्या. जागीरदार असतील तुझ्या घरचा, पण येळ आली त्या रोजी ते माप मोजलं तर माप भेटणार नाही. नोहे तुझा हा परिवार. दरवेदारा क्षण कोणीच नव. पण याला असं वाटलं की साकूरला कोणी नाही, देगलूरला कोणी नाही, नांदेडला कोणी नाही, औरंगाबादला कोणी नाही, कुठंच कोणी नाही, तूच आहेस. गोष्ट खरी आहे. ऐक, वडिलाकड 6 महिने, धाकल्याकड 6 महिने. आगाऊ महिना आला. आगाऊ महिना म्हणजे ते अधिक भाद्रपद आलं, ते आलं 29 दिवसाचं. वडिलाकड 14 दिवस, धाकल्याकड 14 दिवस, 1 दिवस राहिलं. मग दुपारपर्यंत एकाकड, दुपारून एकाकड म्हणावं की म्हणणे ते बी सांगायचं राहते का हो, दोन्ही मुलं तुमची, त्याला काय सांगायचं. ते दिवस एवढं जड झालं, तवा पत्नीची आठवण आली. तिने जर राहत होती, ह्या भाड्याला मी कशाला विचारत होतो, मग तिनं असताना तवा दिसल नाही. तिनं जर राहत होती, कोणाला म्हणते? दोस्ताला, शामराव का करा हो, असली येळ दुश्मनाला, दुश्मनाला येऊन भाऊ मी नेत होतो, तुम जैसे हम वैसे. तुझ्या घरी जे आहे आणि माझ्या घरी एवढा दिन झाला, एवढा बी जर दिन झाला, देवाचं नाव घेतल्याच्या नंतर आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा देव कधी टाकू देणार नाही. देव टाकू देणार नाही. मग देवाचं नाव घेण्यासाठी तुम्हाला काही कष्ट नाही. देवाचं नाव घेण्यासाठी काही मूल्य द्यायची गरज नाही. परिवार टाकून देईल, परिवार टाकून देईल, पण देव टाकू देणार. देव टाकून देणार माहित आहे का? नाही. तैसा नो हे देवराव, तैसा नो हे देवराव, त्यांचा करपाळू
स्वभाव. देव एवढा करपाळू आहे की घरची टाकून देतील, सोयरी टाकून देतील, जवळ असलं की जवळ येतात, संपलं की तुमची दिवस निंद्या करतात. पण देव तसा नाही की त्याचा करपाळू स्वभाव. म्हणून त्याचं नाव घेण्यासाठी तुम्हाला कष्ट नाही. म्हणून ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. ते साधू सतत चिंतन केल्यामुळं सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. विठ्ठल 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 पंचाक्षरी महाराज माधापूर ज्ञानदेव तुकाराम डोबार घुमाई डोबार घुमाई डोबार सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. सर्व काळ चिंतन केल्यामुळं त्याला असं झालं की त्याला देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. मंदिर कुणाचं आहे? गावचं आहे म्हणते आम्ही. कोण? आपण. मंदिर कुणाचं आहे? म्हैस माझी, कुत्र माझं, घर माझं, लेकर माझे. मग देव म्हणलं तर नाही हो, सार्वजनिक आहे. मग तो गोबारला विचारा देव कोणाचा? देव माझा मी देवाचा, हीच माझी
सत्यवाचा आता आवड निर्माण झाली. किती आवड निर्माण झाली की आता सुधारित काळ झाला. माय नको, बाप नको, कोण राव? साली सासवा आवडती. साली म्हणजे मेवणी राव, सासवा म्हणजे सासू राव, आणि बाकीचे कुठं जाऊ? माझ्या पदरचं नाही बरं का. कुणाला बघायचं असेल तर अभंग बघा, ऐका कलियुगाचा आचार. साली सासवा आवडती, बहीण भावा तोंडी माती. बहीण नको, भाऊ नको, मग हे कुठं जाऊ? आले शकादी त्यांनी, अगं त्याचे बाबा आलेत, उपीट करा, पोहे करा, हे करा, ते करा, आणि जन्म दिले कुठं जाऊ? हा 700 वर्षाच्या अगोदर कळलं साधू संताला. सासू सासऱ्यास येऊ घे मान, माय बापा न घाले अन्न. माय बापाला अन्न घालणार नाही. द्वापार संपणार, कली लागणार. दोन्ही मधला अंतर जवळ आला. 4 भाऊ 4 दिशेला गेले. एकला पूर्वेकडे, एकला पश्चिमेकडे, एकला उत्तर, एकला दक्षिणेला. आणि उत्तरेला गेला तर अर्जुनाला यायला थोडा वेळ झाला. थोडा वेळ झाल्याच्या नंतर एक गाय आपल्या बाळाला जन्म देत होती. आपल्या पायातले पादुका बाजूला सारून अर्जुनानं प्रदर्शनी घातलं, दर्शन घेतलं. थोड्या वेळानं थांबलं. थांबल्याच्या नंतर ते गायचं जे पाडस थोड्या वेळानं उभं टाकलं. उभं टाकल्याच्या नंतर त्या माईचं स्तन पित असताना इकडं स्तन पिलावलं, मागच्या पायानं लात घालायला. कोणाला? माईला. अर्जुनाच्या डोळ्याला अश्रू आले. अरे माझ्या डोळ्याच्या हुजीर त्या आईने किती त्रास सहन केली आणि त्या पाडशाला जन्म दिली, आणि ते हायच किती 2 तासाचं. आजच माईला लात घालते. देवालाच विचारतो, मला एवढा बैमान देव असले निर्माण कराव? रागात गेला. रागात गेल्याच्या नंतर या तिघांनी अगोदरच प्रवेश केला. भीम, नकुल, सदेव आणि धर्म आणि भगवान परमात्मा चर्चा करत बसले होते. तेवढ्यात अर्जुन गेला. पायातले पादुका काढत काढत, हे भाऊजी, देवा नाही काय ना मिळवण्याचं ना हाय का काय अक्कल? का झाले अर्जुना? काय एवढा गरम झाला सांग ना. अरे धर्माचं राज्य असताना धर्माच्या राज्यात एवढा अन्याय, हे मला योग्य वाटत नाही. अर्जुना, तुला कळायला अजून लई दिवस लागतात. द्वापार संपणार, कली लागणार. कलियुगामध्ये असे बैमान जन्मतील, ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर त्याच मायबापाला लाता घालून बाहेर काढतील. असले नग कलियुगात जन्मतील. त्याचा भविष्यवाणी आज तुझ्या नजरेसमोर आली. केव्हा? द्वापार युगातलं चित्र कलियुगात घडलं. असले बैमान पुढे जन्मणार आहे. म्हणून सासू सासऱ्यास योग्य मान, माय बापा न घाले अन्न. माय नको, बाप नको. मग साधू संतांनी हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तळमळ कर नका. तुमचे 11 वाढल्यात मला कळाले. 11 वाढले की त्याचे डोळे थोडं जवळ जवळ कसं सोड 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 म्हणते. थांब त्याच्या डोळ्याला रोजची सवय. 11 वाढले की असं होत्यात, 9 वाढले की असं करतात. आता म्हणतो चाल, आता चाल म्हणतो कसा आहे वेळेचं बंधन. ते टाइम देऊन येते त्याच्याकडं का चुका? आम्हाला टाइम नाही, काही नाही. आमचं वागणं येते देशमुखाचा गोडा आटल्याने कोणीकडे विचारायचं, कोणीकडे ते पागावरली गोळी दाणा खाणार, जाग्यावर जाणार.
याला आम्हाला थोडं फरक आहे आणि वयाने बी फरक आहे. ह्या वयात भजन करता मी हिजे काय तर मागायला जन्माचं पुण्य शिल्लक आहे. बहुतच सुकृताची जोडी. कशासाठी थापता की तुला गुप्ता घेतलो वाटलं का? ह्या वयात चिंतन करण्यासाठी सुद्धा तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय मी म्हणत नाही. तरणा भाग्यवंत नटे हरि कीर्तनात, नटे हरि कीर्तनात, नटे हरि कीर्तनात, करुणा भाग्यवंत नटे हरि कीर्तनात, नटे हरि कीर्तनात, ओ तरुण भाग्यवंत नटे हरि कीर्तनात, नटे हरि कीर्तनात, ओ तरुण भाग्यवंत नटे हरि कीर्तनात, नटे हरि कीर्तनात, कीर्तनात. तरणा भाग्यवंत. तरणा ज्याचं पुण्य शिल्लक आहे त्याला तरणपणी भजन करते. ज्याला म्हातारपणी भजन करते त्याला येळ आल्यावर भजन करते. इथं राहण्यापेक्षा येणा घ्यायला जावं. इथं राहण्यापेक्षा सप्त्याला जावं. तवा काय केला सर? तवा काय केलं नाही. खटपट 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 करता करता दिवस निघून गेले. बघता बघता काळ गेला आणि बोट मोजता 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 दिवस जवळ आला. आते मागच्या काळात म्हणतो ते अपार दोपार तेनपार हे म्हणत होते लोक, पण त्याला घड्याळ नव्हती तेव्हा, टाइम नव्हता. बघता बघता दिवस गेले. पण आता ते दिवस हुडकिल्या मिळणार. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. दिवस गेले पण ते आठवण राहिली की काय मी चुकलो गा मागे नेण्याची काय चुकलो. आज 7-12 दुरुस्त होईना. 3 पिढ्याचं कर्ज तुझ्या डोईवर आहे. त्या पहिले ज्याला कळालं नाही 7-12 कोरं ठेवायचं, आज्याला कळालं नाही, पंजाला कळालं नाही. तुकोबारायची घरची परंपरा होती, 7-12 कोरा होता त्यांचा. म्हणून 80 आमची परंपरा म्हणणारी नामदेवरायाची वंशज, 80 आमची परंपरा. मग तुमचं भांडवल काय? संत संगी निरंतर प्रेम भाव हे भांडार. असे नामचिंतन करत असताना बघता बघता तुकोबारायची कीर्ती पसरली. रामेश्वर शास्त्रीला सण झालं नाही. मग तुकोबाराय रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. स्वतः चिंतन करत असल्यामुळे तुकोबारायला विचारणा करण्यासाठी तुकोबारायच्या घरी गेले. तुकोबाराय बाहेर देशाला गेले आणि बाहेर देशाला गेल्याच्या नंतर त्यांनी दुरूनच पाहिले आणि तिथं सुद्धा त्यांचं चिंतन चालू होतं. चिंतन चालू असताना त्यांना थोडं सुद्धा आलाड येऊन दिलं नाही. तुकोबारायला विरोध केला आणि विरोध केल्याच्या नंतर, हे तुकाराम काय आहे का तुला? अरे कोण्या जागी देवाचं नाव घेऊ? महाराज मी त्याच्यापासून परसोद्या नाही, माझ्या हातातली गोष्ट नाही. माझं मनच असं झालंय, मन हे राम झाले, मन हे राम. माझं मनच राम झालंय. मग असं कसं राम झालंय म्हणल्याच्या नंतर त्याने तुकोबारायच्या जिभेला खेचल्याच्या नंतर सुद्धा रोमातून ध्वनी निघाली. मग तुकोबाराय म्हणले, अरे बाबा ह्या नुसतं जिभी पुरता नाही, मी माझं देह स्वरूपच गेले. माझी वाचा माझ्या ताब्यात राहिली नाही. माझी वाचा कशी झाली तुला सांगून फायदा नाही. महाराज तुम्हाला सांगून फायदा नाही. माझी वाचा कशी झाली, माझी मज झाली. माझी मज झाली
अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला सेरा माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर छंद या नामाचा छंद या नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से छंद या नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला शे. तुकोबराच्या जिभीला जर धरलं पुरा शरीरातून असं वाहन प्रत्येक ध्वनी निघत होती. श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल रंगला या रंगी अमृत उकली नाम तुझे. अमृत सुद्धा फिक्क पडतो. अमृतावनी गोड नाम तुझे देवा. एवढं चिंतन केल्यामुळं आणि त्यांना तुकोबराय धन्यता देतात. त्याला धन्यता देतात. आणि त्यांनी असं दुसऱ्याचं गावले नाही, दुसऱ्याचं वर्णन केले नाही, दुसऱ्याला असं बोट दाखवले नाही, दुसऱ्याला सांगितले की तुम्ही देवाचं नाव घ्या, दुसऱ्याला सांगितले तुम्ही वाया जाऊ नका, दुसऱ्याला सांगितले हात जोडतो आणि हात जोडून लागून या पाया विनवितो तुम्हाला. खरी टाळी बोला मुखी नाम देवाचं नाव घ्या. जन्माला आल्याच्या नंतर वाया जाऊ नका. मग एवढं नामचिंतन केल्याच्या नंतर त्यांचं मुख पवित्र झालं. पण मुख पवित्र झाल्याच्या नंतर त्याच्या ध्यानात आणि त्यांच्या मनात कोण होतं? फक्त देव होतं. आणि देव असल्यामुळे तुकोबराय त्याला धन्यता देतात. तुका म्हणे दयाचे वरण तुका म्हणे दयाचे वरण तुका म्हणे दयाचे वरण तुका म्हणे दयाचे वरण तुका मन दया देव चरण तुका मन दया देव चरण दया नारायण ज्ञानी म्हण दया नारायण आणि दया नारायण ज्ञानी म्हण सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता दया सुखासरी पार नाही दया सुखासरी दया सुखा सुखा दया सुखा दया सुखा दया दया तरी दया सुखा तरी अरे नय दया सुखा दया
ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे धन्य तयाचे वदन जया नारायण ध्यानी मनी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी तया सुखासरी पार नाही. झालेली सेवा सद्गुरू दादासाहेबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. सर्वांना सूचना, तुकोबारायाचं चरित्र आपल्या गावात 375 वर्ष पूर्ण झालं. तुकोबारा वैकुंठाला जाऊन आपल्या गावामध्ये तुकाराम चरित्र चालू आहे. ज्याने प्रसाद घ्यायला जेवढं आतुरतेने येता तेवढं आतुरतेने जर कथा ऐकल्या, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तुम्ही जेवढं आनंदानं सेवन करताल, तुका म्हणे पोट ध्यालेची न धाय खादलेची खाय आवडीने. जसं जेवल्याच्या नंतर जेव्हा वाटते तसं ऐकल्याच्या नंतर ऐका वाटते. हे साधूचं चिंतन आणि भगवंताचं वर्णन करणारा हा चरित्र आपल्या नगरीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या मंदिरामध्ये आणि ह्या अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्ताने चालू असलेला उत्सव सर्वांच्या सहकार्याने जाता जाता एक मनोगत म्हणजे तुम्हाला वाटेल यानं काय भोग घेऊन आलाय की काय. भोग घेऊन येणार नाही आणि येऊ देऊ नका कोणाला. मनोगत म्हणजे काय, सध्या काही गोष्टीची सोनाला मुलगी समजायचं, मग सून माये समजायचं, त्याच्यात काही दुरावा नाही. पण काळ असा झालाय कोणीच नको, कोणीच. 3 गोष्टीची अशी अवस्था झाली, गाईला कोणी पाळायला तयार नाही. गाय कधी मालकाला तक्रार केली नाही. उन्हात बांधा, तानात बांधा, पाणी पाजवा, चारा घाला, न घाला, मालक मला आज व्यवस्था केल्या नाही, कधी गाय तक्रार केली नाही. तिची लेकरं बाळे कोण शेत घेतल्या, घर बांधल्या नाही ते वार केल्या आणि तिचा व्यवहार संपल्याच्या नंतर कसायाला नेऊन दिल्या, पाटलाला नेऊन दिल्या. तिनं कधी मालकाला बोट दाखील नाही. 2 नंबर माय. कोणाची माय असो, मुलाचं वाईट होऊ दे म्हणणारी माय नाही. सखी तर नाही पण सावतर माय सुद्धा मुलाचं वाईट होऊ दे म्हणणार नाही. का म्हणणार नाही? प्रत्येकाला असं वाटतं की मुलगा असावं, मुलगा असावं, गोष्ट खरी आहे. पण मुलाला बी वाटतं की आई वडील असावं. मग त्या मुलाला करत असताना वडील लहानपणी गेले. वडील गेल्याच्या नंतर बघता बघता मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर उपाशी पोटी राहून ज्या माईनं पालन पोषण केलं
आणि त्या माईची व्यवस्था करण्यासाठी मंजुरीचा माणूस. मुलाला उगी नोकरी, सोनाला नोकरी, बघता बघता काळ गेला. गावातील परतेटीस माणसांनी फोन केला, हे बाळू, आज आलास तर तुझी आई भेटल. आई जाण्याच्या मार्गावर आहे आणि तू आज आलं तर भेटणार आणि नाही तर तुला आई भेटणार नाही. आईची तर व्यवस्था लावणार, तुझी जे प्रॉपर्टी आहे ते मंदिराच्या नावानं करणार. एवढं वाक्य ऐकल्याच्या नंतर पत्नीला फोन केला, अगं आमची आई जाण्याच्या मार्गावर आहे, आपणाला गावाकडे निघावं लागते. खेड्यातले लोक येडी राहतात. कोण म्हणते? खेड्यातले लोक येडी राहतात. तुम्ही जा, ऍक्च्युअल परिस्थिती पहा, पाहिल्याच्या नंतर मला फोन करा. मग त्याची माय असली तर, तिची माय असे म्हणते का? पण तुकोबाराय त्याला उत्तर दिले की जाणे व्यालीचा कळवळा. तिला जर जन्म दिलेल्या माईची तळमळ राहते तर त्या माईला तळमळ राहते. एक परवा एक लेख आलती, संतोष महाराज रिटायरमेंट तहसीलदार, सुनाला बी डॉक्टर, मुलाला बी डॉक्टर, दोन्ही बी अमेरिकेला. दोन्ही पत्नी गेली, आम्ही येऊन काय करणार बाबा, आम्ही बी तेच करणार, तुम्ही बी तेच करणार. उरकून घ्या, उरकून घ्या, उरकून घ्या म्हणल्याच्या नंतर त्याने विचार केला, एवढं ह्याच्यासाठी खटाटोप केलो, अरे ज्याला माईची किंमत नाही त्याला ठेवून काय करायचं आहे. अनाथ आश्रम मध्ये प्रत्येकाला फॅन, प्रत्येकाला गादी. प्रत्येक जेवढे अनाथ आश्रम मध्ये लोक आहेत प्रत्येकाला वरे फॅन, खाली त्यांना झोपण्यासाठी गादी, वस्त्र दान करून टाकलं. त्यांना पैसे ठेवून काय करावं, कोणासाठी करावं. त्यानं सुद्धा अनाथ आश्रम मध्ये दाखल झाला. हे परिवार एवढा धोकादायक, पण जवळ आल्याच्या नंतर मुलगा निघाला, आला 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 म्हणण्याच्या मध्ये बस स्टँडवर यायला गावात त्याला वेळ लागते. प्रत्येक माणूस म्हणते की मुलगा आला, मुलगा आला, आणि आल्याच्या नंतर माईजवळ जायची ताकद नव्हती. यानं पत्नीच ऐकून 12 वर्ष माई बाप्पाला बोलला नाही. जर माई जर उशाप दिली तर मी जळून जातो पाटील, मी काय पुढे जाऊ शकणार नाही, नमस्कार इथूनच करतो. अरे माय लहानाचं मोठं करत असताना उशाप देणारी माय राहीना. आई जर तुला माय जर काही म्हणली तर मी जिम्मेदार, आधी मला जाळल नंतर तुला जाळल, चल. एवढं बोलल्याच्या नंतर माय, माझ्यानं काही 12 वर्ष झालं सेवा केलो नाही, मला उशाप दे नको. माय जाण्याच्या मार्गावर आहे. जाण्याच्या मार्गावर असताना त्या माईची उद्गार आहे का, बाळू मी आज इथं उद्या तिथं, मी तुला उशाप देण्यासाठी लहानाचं मोठं केलो नाही. ऐक, असो आशीर्वाद बाळे माझे सुखी नांद. माझा आशीर्वाद आहे बापू, चांगलं रामणारी माय आहे. हे सासू, हे जे परिवार आहे खाऊन गाऊन जातील, पण आशीर्वाद देणार फक्त आई वडीलच आशीर्वाद द्यावा लागेल. दुसरा कोणी आशीर्वाद देणारा मागे आला नाही आणि मोरी येणार नाही. 3 नंबर मुलगी नागराची असू द्या, रामपूरची असू द्या, चाकूरची असू द्या, मदनूरची असू द्या, सांगेची असू द्या, आजू कुठली असू द्या, मुलगी मंदिरावर आल्याच्या नंतर मारोत्रायला सूचना देते, मारोत्राय ह्या नासक्या शरीराला माझा जन्म झाल्यामुळं मला चाकूर सोडायची वेळ आली, माझं माहेर सुखाना राहू दे म्हणणारी फक्त मुलगी आहे, मुलगा नाही. मुलापेक्षा मुलगी बरी. मुलाला पाठवा आणि मुलीला पाठवा. वडिलाची इज्जत जाऊ देऊन जाऊन येऊन झापून आणते, मुलाला पाठवा. मुलाला तुमचा राहू दे, आमचा राहू दे, अजून कोणाचा राहू दे, त्यानं वाजी तरी डंग डंग डंग. आमच्या बाबानं म्हैस घेणं झालं नाही, हो डंग डंग डंग. त्याला देगलूरला जायचं आहे. बाबा कुठे गेल्या, कशाला वार कराव.
उद्या कर र, तुला कळते. मुलाची उद्गार, मुलीला वडिलाचं जेवढा अभिमान आहे तेवढं मालकाचं स्वाभिमान आहे. कोणी जाऊ द्या चाकूरचं, माझ्या माहेरचं म्हणणारी फक्त मुलगी आहे. कन्या सासूराशी जाय मागे मागे परतून परतुने पाय. बारी. जात असताना घडी घडी मज आठवे माहेर, घडी घडीला आठवण करणारी फक्त मुलगी. नाही ते मुलगी जात असताना माईची अवस्था, मागे सरे माता पाऊला पाऊली, एक एक पावलानं माई मागे सरकते आणि ती मुलगी मागे फिरून पाहते की आज माझ्या आयुष्याला माहेर अंतरलं. आणि अशा मुलीला कोणी गटू द्या हो, चाकूरचं राहू द्या, नागराचं राहू द्या, रामपूरचं राहू द्या, माझ्या माहेरचे महाराज आहेत संतोष महाराज, गुंडप्पा महाराज, गोड म्हणतात हो, त्याच्या स्वराला काही हे नाही, विसावाच नाही. इकडे आलं की हे गाणं आहे, तिकडे गेलं की ते गाणं आहे, तिकडे गेलं की थैली आहे, इकडे आलं की टाळ आहे, तिकडे गेलं केक मारलं की बॅग आहे, इकडे आलं की टाळ आहे. विसावाच नाही हो त्याच्या गळ्याला. अजून शंका आहे मध्ये. असं आहे आमच्या गावचे महाराज. पण माणसाला बोलवलं नाही, वाऱ्याला बोलणारी फक्त मुलगी. कसं बोलते, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. वाऱ्याला, परस म्हणजे अंगण, वाऱ्या माझ्या अंगणात ये, तुझ्या कानात गोष्ट सांगतो, माझ्या भाऊजाईच्या उजेर सांग नको, जेणेकरून त्या भाऊजाईला आनंद वाटणार नाही, फक्त माझ्या आईला सांग. काय म्हणू, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. फक्त माझ्या आईला सांग, अशी आठवण देणारी फक्त मुलगी. मुलीला विसरू नका. ज्याने हात सोबत आणल्या त्याने टाळी वाजवा, आणि ज्यानं घरी ठेवून आले त्याला नाईलाज आहे. ज्याने सोबत आणल्या त्यांनी फक्त टाळी वाजवा, माझ्या नावाची नाही. तुकोवर यायचं चिंतन करा, सेवा संपली. तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम 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 तुकाराम. हो ना पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.